नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज आहे वाकी बांगल्यावरती. वाकी बांगल्यावर बस स्टँड आहे तिथे मी. आणि आता वाकी बांगल्यावर जाऊन मी तुम्हाला जे मागच्या वेळेस आणि जे लोकांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो. किंवा ते आंदोलन कशासाठी केलं होतं आणि त्या आंदोलनाचा किती फायदा झाला किंवा किती आंदोलन म्हणजे लयास आलं की नाही ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तो रस्ता संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. किती रस्ता त्यांनी केला आणि किती रस्ता बाकी आहे हे पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. बघू शकता, हा रस्ता त्यांनी आंदोलन झाल्यानंतर यांनी फक्त हा जो रस्ता आहे हा काहीतरी 100 ते 200 मीटर एवढाच बनवला. आणि या रस्त्याची बनवायची काहीच गरज नव्हती. तर मित्रांनो तेव्हा कारण हा रस्ता ऑलरेडी चांगला होता. त्यांनी फक्त 1-2 दिवस दाखवून दिलं, 1-2 दिवस काम चालू केलं, नंतर बंद केलं. तर मित्रांनो, ज्या कामासाठी किंवा ज्या रस्त्यासाठी आम्ही म्हणजे लोकांनी आंदोलन केलं तर ते रस्ता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तो पहा कसा आहे, अजून तसल्या तसाच आहे मित्रांनो. मानेरीच्या पुढे जो रस्ता आहे, जो राहिलेला अपूर्ण रस्ता आहे, त्या रस्त्याने चालू आहे. तर तुम्ही बघा कशा प्रकारचे खड्डे पडलेतले. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मी जे रस्त्यावर खड्डे पडले ते सर्व खड्डे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे या रस्त्याबाबत अनेक वेळा वाकी बांगल्यावर रस्ता रोको झाला. एक वेळेस तेथे आम्हाला लेखी देण्यात आली, परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही प्रशासनाने. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे वाकी देवगाव या रोडला. तर तुम्ही बघू शकता किती मोठमोठे खड्डे पडलेत या रोडला. मित्रांनो, 2-3 वेळा एक वेळेस आंदोलन करून सुद्धा या खड्ड्यांची कोणत्याही प्रकारची किंवा या रस्त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही प्रशासनाने. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे खड्डे या रस्त्यावरती पडलेले ते. तर अक्षरशः येणाऱ्या गाडीवाल्याला गाडीसुद्धा चालवता येत नाही. तुम्ही बघू शकता हे असे मोठे खड्डे या रस्त्यावरती पडले ते. तर मी तुम्हाला म्हणजे प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की वाकीपासून मानेरे ते आंबेवंगण हा जो मधील रस्ता आहे तो खूप दिवसापूर्वी अपूर्ण राहिला आहे. आणि ह्या पाण्यामुळे आता हा तो पण रस्ता देऊन चालला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा रस्ता अक्षरशः या ठिकाणी बघा इथं किती मोठा खड्डा आहे. इथून कोणतीही गाडी चालवता येत नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता. लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन हा रस्ता राहिलेला अपूर्ण रस्ता पूर्ण करावा एवढीच विनंती आहे. तर बघा मित्रांनो, हा या टनमध्ये अशा प्रकारचे खड्डे पडलेत या रस्त्याला. तर तुम्ही बघू शकता हा रस्ता पूर्णपणे धुवून गेलेला आहे मित्रांनो. बघा एवढे मोठाले खड्डे ते. आणि गाडी आली तर गाडी चालवता काही येत नाही मित्रांनो. बघा गाडीचे टायर या इथपर्यंत टायर गेले. तुम्ही बघू शकता गाडीचे टायर म्हणजे टर्न मारायला पण रस्त्याच्या बाहेर जावं लागते. आणि हा जो घाट आहे तो पूर्णपणे खचून गेलेला आहे. इकडं बघा किती मोठी खटकी आहे. आणि ही खटकी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. आज पायी या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काय पायी सुद्धा व्यवस्थित चालता येत नाही. तर गाड्या कशा चालत असतील मित्रांनो, या अशा प्रकारच्या गाड्या या ठिकाणी ट्रॅक्टर गेलता बरं का, त्याच्यामुळे हा इथं रस्ता खचला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रॅक्टर फसला होता. या नालीमध्ये गेलता उन्हाळ्यामध्ये आणि आम्ही ओढून काढला नाही का. तर बघू शकता हे डबकं बितलं एवढे खड्डे साचलेले आहेत. कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. एवढा रस्ता खराब असूनसुद्धा या रस्त्याला कोणत्याही प्रकारची दखल न घेता हा रस्ता असाच अपूर्ण ठेवला आहे मित्रांनो. एवढाच पीस बाकी आहे. त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या या रस्त्याकडे लक्ष द्यावे. नुसते खडे. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता सोयीशी गाडी पण चालवता येत नाही या रस्त्याने. अनेक खड्ड्यांना कट मारून या रस्त्यावरून गाडीने क्रॉस करावा लागतो. रिक्षा गाडी सर्वांनाच खूप त्रास होत आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी आमची विनंती आहे. तर बघू शकता तुम्ही आले बघा गाडी कशी झोकांड्याचा. आज तुम्हाला मी जो राहिलेला अपूर्ण रस्ता आहे तो रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे हा अपूर्ण रस्ता राहून गेला आहे.